चिपळूण शहरालगत एका ठिकाणी दुर्मिळ पांढऱ्या रंगाचे मुंगूस आढळून आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे। येथील एका युवकाने हा दुर्मिळ वन्यजीव आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे। याबाबत चिपळूण विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे मुंगूस अत्यंत दुर्मिळ मानले जाते। अशा प्रकारचा रंग हा ल्युसिझम किंवा रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो। हा प्रकार ल्युसिस्टिकपेक्षा वेगळा असून अशा प्राण्यांच्या डोळ्यांचा रंग सामान्यतः लाल नसतो। नैसर्गिक अधिवासात अशा रंगाच्या प्राण्यांचे अस्तित्व अत्यंत क्वचितच आढळत असल्याचे सांगून त्याचे लोकेशन कोणीही फ्लॅश करू नये असे आवाहन केले आहे। चिपळूण शहरातील एका भागात झाडाझुडपामध्ये सदर मुंगूस फिरत असताना टेरेसवर साफसफाई करणाऱ्या एका युवकाने त्याचा व्हिडिओ टिपला। हा व्हिडिओ वन विभागाकडेही पोहोचला असून अधिकाऱ्यांनी याला दुर्मिळ स्वरूपाचे पांढरे मुंगूस असल्याचे स्पष्ट केले आहे। मुंगूस हा शेतकरी व पर्यावरणासाठी उपयुक्त वन्यप्राणी मानला जातो। तो उंदीर, साप, कीटक यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो। वन्यजीव तज्ज्ञांच्या मते अशा दुर्मिळ प्राण्यांचे संरक्षण करणे आवश्यक असून नागरिकांनी त्यांना पकडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वन विभागाला याची माहिती द्यावी। आढळलेल्या या दुर्मिळ पांढऱ्या मुंगुसामुळे वन्यजीव प्रेमी आणि नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून हा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। इंडियन ग्रे मुंगूस ही एक शेड्यूल 1 ची स्पीशीज आहे ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972। त्यामुळे शेड्यूल 1 मध्ये असल्यामुळे त्याला लीगल प्रोटेक्शन आहे। आता यामधलाच एक ल्युसिस्टिक म्हणजे पांढऱ्या रंगाचा इंडियन ग्रे मुंगूसमध्ये ल्युसिस्टिक मुंगूस आपल्याला जो की खूप रेअर आहे असा रत्नागिरीमध्ये सापडलेला आहे, चिपळूणमध्ये। तर एक्झॅक्ट लोकेशन वन्यजीव प्रेमींना मुद्दाम वनविभाग आणि इतर कोणीही आम्ही डिस्क्लोज करत नाही आहोत, कारण का ही एकदम रेअर कंडिशन आहे आणि त्याला त्याच्या हॅबिटॅटमध्ये फ्लरिश होण्यासाठी आणि त्याच्या हॅबिटॅटमध्ये निसर्गात त्याच्या मुक्तपणे संचार करण्यासाठी ते महत्त्वाचं आहे। तर माझा रत्नागिरी वनविभागामार्फत तमाम जनतेला, वन्यजीव प्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक या सगळ्यांना एक आव्हान आहे की आपल्याकडे हे रेअर ल्युसिस्टिक इंडियन ग्रे मुंगूस जे दिसलेलं आहे, जे सापडलेलं आहे, तर त्याचे संरक्षण करण्याकरिता त्याचं लोकेशन प्लीज कुणाला डिस्क्लोज करू नका आणि त्याला त्याच्या हॅबिटॅटमध्ये निसर्गात त्याच्या स्वतःच्या हॅबिटॅटमध्ये मुक्त संचार करण्यात यावा यासाठी हे आव्हान करते आणि आपण त्याचं प्रोटेक्शन करू।